नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, 23 केडरची सरळ सेवेने पद भरण्यासाठी गटक व ड ची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये काही पदांसाठी एक्झाम देखील होणार नाही, थेट त्यांची या ठिकाणी व्यावसायिक चाचणी होणार आहे. तर बघा, विविध पद भरली जात आहेत. जसं की 23 नंबरचं पद आहे, बघू शकता. मजूर 15,000 ते 47,600 पेमेंट आहे. तर सरळ सेवेचं परमनंट पद आहे, प्लस याच्यामध्ये शासकीय भत्ते तुम्हाला असणार आहेत. पात्रता पाहू शकता, फक्त 4थी उत्तीर्ण आहे आणि अनुभव असल्यास प्राधान्य असणार आहे, परंतु अनुभव गरजेचा नाहीये. बघू शकता याची सिलेक्शन प्रोसेस कशी आहे. फक्त 60 गुणांची व्यावसायिक चाचणी होणार आहे आणि 40 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. इथं लेखी परीक्षा या पदासाठी देखील ठेवण्यात आलेली नाही. नंतर बघा, मदतनीस हे देखील पद आहे, 4थी पासवरती भरलं जाते. फक्त याला देखील परीक्षा नाहीये. स्वच्छक पद आहे, हे देखील 4थी पासवरती, याला देखील परीक्षा नाही. त्यानंतर बघा, पहारेकरी पद आहे, 7वी उत्तीर्णवरती आणि सदृढ प्रकृती असणारा, याला देखील परीक्षा नाही. फक्त व्यावसायिक चाचणी, शारीरिक चाचणी होणार आहे. माळी हे पद भरलं जाते. बघू शकता, माळी पदासाठी कृषी विद्यापीठात मान्यताप्राप्त 1 वर्षाचा माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम पाहिजे. याला देखील लेखी परीक्षा होणार नाही, फक्त शारीरिक आणि व्यावसायिक चाचणी होणार आहे. त्यानंतर बघा, शिपाई पद आहे. शिपाई पद आता हे गट ड मधलंच पद आहे, 10वी पासवरती, परंतु या पदासाठी मात्र परीक्षा होणार आहे. जसं की 200 गुणांची परीक्षा असणार आहे. सेम आपले विषय मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी याच्यावरती परीक्षा होईल. त्यानंतर बघा, बोटमन, डेक हँड हे देखील पद भरलं जातं. या पदासाठी पगार खूप जास्त आहे. या पदासाठी मात्र मत्स्य व्यवसाय विभागाचा 3 किंवा 6 महिने कालावधीचा प्रशिक्षण अभ्यासक्रम पाहिजे आणि 1 वर्षाचा अनुभव देखील खलाशी कामाचा तुम्हाला असणं गरजेचं आहे. याला देखील परीक्षा होणार नाही, व्यावसायिक शारीरिक चाचणी या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्यानंतर बघा, मासेमारची पोस्ट आहे, याला देखील परीक्षा होणार नाही. मासेमारीमध्ये 6 महिने कालावधीचा प्रशिक्षण अभ्यासक्रम तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नौकायन किंवा खलाशी कामाचा 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. त्यानंतर कुशल मासेगार, याला देखील या ठिकाणी परीक्षा होणार नाहीये. त्यानंतर बघा, वाहन चालकची पोस्ट आहे, याला परीक्षा होणार आहे. कृषी तर चालक हे देखील पद भरलं जात आहे. ट्रॅक्टर असेल, जड चालू वाहनाचं प्रमाण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, याला मात्र परीक्षा होणार आहे. त्यानंतर तांडेलची पोस्ट आहे, बघू शकता, परीक्षा होणार नाही. यंत्रचालक बोटची पद आहेत. प्रयोगशाळा सहाय्यकचं पद आहे, याला मात्र परीक्षा होणार आहे. त्याच्यानंतर बघा, प्रयोगशाळा सहाय्यकचं अजून पद आहे. प्रयोगशाळा सहाय्यक मत्स्यमधलं पद आहे. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकचं पद आहे. मत्स्य विद्याशाखेतील पदवी पाहिजे, त्याच्यामध्ये वीजतंत्री, कृषी सहाय्यक. त्यानंतर बघा, लिपिकचं देखील पोस्ट आहेत, याला देखील परीक्षा होणार आहे. कोणत्याही विद्यापीठाची पदवी पाहिजे, प्लस इंग्रजी किंवा मराठी 30-40 पैकी एक टायपिंग सर्टिफिकेट देखील मागितलं आहे. वरिष्ठ लिपिकची देखील पोस्ट आहे. कनिष्ठ अभियंता आणि कनिष्ठ संशोधन सहाय्यक ह्या पोस्ट आहेत. तर बघा, ही संपूर्ण पदं जी आहेत भरली जात आहेत. जवळपास या पदांसाठी प्रत्येक कॅटेगरी वाईज वेगवेगळ्या जागा आहेत. बघा, गट ड संवर्गासाठी 204 टोटल पदं भरली जात आहेत गट ड मध्ये. त्याच्यानंतर गट क ची जी पद आहेत मित्रांनो, गट क मध्ये एकूण लिपिक वगैरे वाहनचालक असेल, ही जी सर्व पदं आहेत गट क मधली, यांच्यासाठी देखील टोटल 45 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. तर 245 प्लस वॅकेन्सी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील तुमच्या प्रत्येक कॅटेगरी वाईज वॅकेन्सी. आता बघा, ही जी जाहिरात आहे मात्र या ठिकाणी कोण अप्लाय करू शकतं. ही जाहिरात जी आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा रत्नागिरी यांच्या मार्फत देण्यात आलेली आहे. ही जी जाहिरात असणार आहे फक्त मित्रांनो प्रकल्पग्रस्तांसाठी असणार आहे. आता बघा, याच्यामध्ये म्हटलंय त्यांनी की गट क व ड संवर्गातील एकूण रिक्त पदं जी असतात कृषी विद्यापीठातली, त्यापैकी 50% रिक्त पदं त्याच कृषी विद्यापीठाने बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबवण्यास विशेष परवानगी देण्यात येऊन ही भरती जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर याच्यासाठी फक्त आणि फक्त तुमचं जर या ठिकाणी त्या प्रकल्पामध्ये कृषी विद्यापीठ जे आहे या ठिकाणी, त्या ठिकाणी तुमचं जर प्रकल्पामध्ये या ठिकाणी जमीन वगैरे काय गेलेली आहे तरच तुम्हाला अर्ज करता येईल आणि प्रकल्पग्रस्तांचं सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. बघा, वरील शासन निर्णयातील तरतुदीनुसार डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोलीकरिता ज्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्यक्ष जमिनी संपादित केल्या आहेत अशा प्रकल्पग्रस्तांमधून या ठिकाणी कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत सरळ सेवा अनुशेष भरून काढण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आलेली आहे. बघा, सरळ सेवेची या ठिकाणी ही जाहिरात जी आहे तुम्हाला पाहायला भेटेल. ऑफलाईन पद्धतीने अर्ज 28/2/2025 पर्यंत या ठिकाणी मागवण्यात येत आहेत. 1 फेब्रुवारीपासून अर्ज चालू झालेले आहेत, 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. तर याच्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला टाईप करून या ठिकाणी पाठवायचा आहे. त्याची संपूर्ण माहिती या PDF फाईलमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय किंवा ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे इथं देखील तुम्हाला मित्रांनो जाहिरात जी आहे पाहायला भेटेल. मित्रांनो, सध्याच्या तुम्हाला रेल्वे भरती परीक्षेसाठी मराठी माध्यमातून पुस्तक हवं असेल, जी की सध्या गट ड ची परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली. बघा, 32,000 जागा भरल्या जात आहेत. 10वी पासवरती असणारी परीक्षा रेल्वेचीही आणि याच्यामध्ये मराठीमधून तुमची परीक्षा होणार आहे. तर रेल्वे भरती बोर्ड RRB प्रश्नपत्रिका संच मराठी भाषेमधील मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी प्रसिद्ध केलं आहे. याचं लेखन संकलन विठ्ठल नागनाथराव सरांनी केलेलं आहे. तर भारतीय रेल्वे बोर्डद्वारे आगामी काळात घेतल्या जाणाऱ्या परीक्षा असतील किंवा सध्याची ही गट ड ची परीक्षा असेल, यासाठी मराठी भाषेतील
महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे। ह्या पुस्तकामध्ये मित्रांनो त्यांनी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला रेल्वे भरती ग्रुप डी, NTPC, ALP नॉन टेक्निकल, RPF एसआय या प्रश्नपत्रिकांचा त्यांनी समावेश करून दिलेला आहे। खास करून याच्यामध्ये मित्रांनो जसं की रेल्वे जी परीक्षा घेते मागे झालेल्या परीक्षांमधून इतर परीक्षांपेक्षा यामध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती म्हणजे प्रश्न सातत्याने येतात, त्यासाठी तुम्ही सध्याच्या रेल्वे भरती ग्रुप डी साठी हे पुस्तक नक्की अभ्यासू शकता। रेल्वे भरती ग्रुप डी 2022 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका यामध्ये आहे। 2022 ची प्रश्नपत्रिका आहे। रेल्वे भरती NTPC 2021 ची प्रश्नपत्रिका आहे। रेल्वे भरती ALP 2024 ची प्रश्नपत्रिका देण्यात आलेली आहे आणि ह्या सर्व प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधील ओरिजिनल प्रश्नपत्रिका तुम्हाला यामध्ये त्यांनी दिलेली आहेत। तर हे रेल्वे भरती ग्रुप डी असेल किंवा इतर येणाऱ्या आगामी काळामधल्या रेल्वेच्या कुठल्याही भरती असतील मराठीमधून परीक्षा होतात, त्यासाठी तुम्हाला एकमेव मराठी माध्यमातून अभ्यासासाठी हे पुस्तक 2025 ची द्वितीय आवृत्ती याची त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे। 2021 ते 24 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका त्यांनी दिलेल्या आहेत। तर हे पुस्तक प्रत्येक बुक स्टोर मध्ये उपलब्ध झालेलं आहे। महाराष्ट्रामधील सर्वत्र बुक स्टोर मधून तुम्ही खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला हे पुस्तक उपलब्ध होऊन जाईल। तर बघा सध्याची जाहिरात आलेली आहे कृषी विद्यापीठाची, ज्याच्यामध्ये तुम्हाला अर्ज करण्याची पद्धत जी असणार आहे A4 साइजच्या पेपरवरती अर्ज टंकलिखित करून तुम्हाला या ठिकाणी पाठवायचा आहे। कुठे पाठवायचं बघा, कुलसचिव डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अर्ज जो आहे तो सादर करायचा आहे। या पदांसाठी वयोमर्यादा तुमची 18 ते 38 वर्ष असणार आहे आणि खुल्या प्रयोगासाठी 38 वर्षापर्यंत, राखीव प्रयोगासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत ठेवण्यात आलेली आहे। तर बघा पदसंख्येबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे। प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मात्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे, त्याबद्दलची माहिती आहे। बाकी देखील आरक्षण याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण सामाजिक समांतर आरक्षणानुसार देखील जागा इथं पाहायला भेटतील। आता अर्ज प्रक्रिया करण्यासाठी शुल्क खुल्या प्रयोगाला 1000 रुपये ठेवले, मागास प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ प्रयोगांसाठी 900 रुपये शुल्क तुम्हाला या ठिकाणी मात्र पाहायला भेटेल। शुल्क जे आहे रोख स्वरूपात रोखपाल, सहाय्यक नियंत्रक, लेखा एक शाखा, कुलगुरू कार्यालय जे आहे विद्यापीठाचं त्या ठिकाणी तुम्हाला बनवून त्याची अर्ज सोबत या ठिकाणी मूळ पावती जोडायची किंवा तुम्ही DD काढू शकता। DD देखील या ठिकाणी बघा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने दापोली या शाखेवर देय असलेला राष्ट्रीयकृत बँकेचा कोणत्याही DD जो आहे तुम्ही अर्ज सोबत जोडू शकतात, त्याची देखील माहिती या ठिकाणी दिलेली आहे। माजी सैनिक, दिव्यांग उमेदवार यांना परीक्षा भरती प्रक्रिया शुल्कात सूट देण्यात आलेली आहे, त्यांना परीक्षा या ठिकाणी शुल्क द्यायची गरज नाही। आता परीक्षा स्वरूप कसं असणार आहे याची देखील माहिती त्यांनी दिलेली बघा। विद्यापीठाने संपादित झालेल्या संपूर्ण जमिनीचा ताबा प्रकल्प बाधित कुटुंबियांनी विद्यापीठाकडे दिलेल्या 500 रुपयाच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र सादर करणं आवश्यक आहे। प्रतिज्ञापत्राची माहिती संपूर्ण योग्य वगैरे असावी अशी माहिती दिलेली आहे, त्याची संपूर्ण माहिती बघा या ठिकाणी तुम्हाला त्याच्या काही अटी आणि शर्ती आहेत, संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल। तर एवढीच माहिती याच्यामध्ये आहे जाहिरातीमध्ये आणि खाली जो तुम्हाला या ठिकाणी अर्ज नमुना देखील त्यांनी दिलेला आहे, हा अर्ज नमुना भरून तुम्हाला द्यायचा आहे किंवा तुम्हाला डायरेक्टली टाईप करून तुम्ही अर्ज नमुना देऊ शकता त्यांनी सांगितल्याप्रमाणे। तर ही जाहिरात जी आहे प्रकल्पग्रस्तांसाठी या ठिकाणी असणार आहे। इतर देखील जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत, अजून देखील एक वेगळी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्याचीही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात। याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा जेणेकरून सर्वांना महत्त्वाची माहिती भेटेल। ही जी PDF फाईल आहे तुम्हाला ऑफिशियल जी वेबसाईट आहे dbskv.org किंवा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तिथून देखील तुम्हाला पाहायला भेटेल। धन्यवाद।